Namaskar, मी अभिनव कोयले. In this video, I am going to teach you auxiliary verbs in English and I will explain in Marathi language. So guys, if you don't understand Marathi language, you can watch my other video which are recorded or other videos which are recorded in English language. या व्हिडिओ मी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ऑक्झिलरी वर्ब्स शिकवणार आहे. ऑक्झिलरी वर्ब्स. सो एकूण इंग्लिशमध्ये 21 ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. द फर्स्ट ऑक्झिलरी वर्ब आहे ought to, should, have to, must आणि had to. ought to हा ऑक्झिलरी वर्ब आपण नैतिक जबाबदारी सांगण्यासाठी म्हणजे मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी सांगण्यासाठी वापरतो. नैतिक जबाबदारी किंवा मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. तर आपल्या मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या कोणत्या आहेत? आपण देशाचा सन्मान केला पाहिजे, आपण वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे, आपण शेजाऱ्यांना मदत केली पाहिजे. तर या सर्व आपल्या मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. तर अशा ठिकाणी आपण वापरू शकतो वी ऑट टू रिस्पेक्ट अवर पॅरेंट्स. लक्षात ठेवा, ऑट टू नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायचं आहे. ऑट टू नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायचं आहे. तर याचा सिंटॅक्स सांगायचा झाला तर ऑट टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. सेकंड आपण पाहू शूड. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, त्यामध्ये तुम्हाला शूड, हॅव टू, मस्ट आणि हॅड टू यामधला डिफरन्स समजेल. समजा तुमच्या मित्राची पार्टी संडेला आहे, त्याने तुम्हाला कॉल केला आहे ट्यूजडेला आणि तो म्हणतोय की तुला पार्टीला यायचं आहे, तू ये पार्टीला, ठीक आहे. तर त्या टाईमला तुम्ही तुमच्या मनाशी म्हणणार की आय शूड गो टू हिज पार्टी और आय शूड अटेंड हिज पार्टी, कारण की तो तुमचा क्लोज फ्रेंड आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मला पार्टीला जायला पाहिजे. याचा अर्थ असा असतो मला पार्टीला जायला पाहिजे कारण की तो माझा क्लोज फ्रेंड आहे. नाही गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. सो जायला पाहिजे तर आपण ॲडवाईस देतो आहे स्वतःला की मी पार्टीला जायला पाहिजे. समजा त्यानंतर परत एकदा त्याचा वेनसडेला कॉल आला आणि तो म्हणतो आहे की तिकीट वगैरे बुक केले का नाही, ठीक आहे, तुला पार्टीला यायचं आहे. तर हे बोलल्यानंतर आता रिस्पॉन्सिबिलिटी वाढली. तर तेव्हा तुम्ही वापरू शकता आय हॅव टू अटेंड, आय हॅव टू अटेंड हिज पार्टी, आय हॅव टू अटेंड हिज पार्टी. त्यानंतर बघा मस्टमध्ये आय हॅव टू, कारण की मला पार्टीला आता जावं लागेल. इथं आपण म्हटलं होतं शूडमध्ये मला पार्टीला जायला पाहिजे, पण परत एकदा कॉल आला, आता रिस्पॉन्सिबिलिटी आणि प्रेशर इन्क्रीज झालं. त्यामुळे तुम्ही आता म्हणणार की मला आता पार्टीला जावं लागेल, कारण की आता रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या फ्रेंडच्या साईडनं आली. तर मला आता पार्टीला जावं लागेल, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे कारण की दोनदा कॉल आला आहे. परत संडेच्या आदल्या दिवशी सॅटर्डेला त्याचा कॉल आला आणि तो म्हणाला की जर तू पार्टीला नाही आलास तर मी पार्टी कॅन्सल करेन. आता हा शेवटचा कॉल आहे, दिस इज युअर लास्ट कॉल. तुमच्याकडे आता कुठलाच पर्याय राहिलेला नाही आहे, नाही तर तुमची मैत्री तुटणार. त्यामुळे तुम्हाला आता पार्टीला जावंच लागेल. सो आय मस्ट अटेंड हिज पार्टी, आय मस्ट अटेंड हिज पार्टी, ठीक आहे. त्यानंतर संडे गेला, तुम्ही पार्टीला अटेंड केलात, पार्टी अटेंड झाली. मंडेला तुम्ही दुसऱ्याच एका मित्राला बोलत होतात. त्या मित्राने विचारले काय रे श्यामच्या पार्टीला तू गेला होतास का? तर तुम्ही म्हणतायत की मला पार्टीला तसं जायचं नव्हतं, मला दुसरे काम होते, परंतु त्याने 3 वेळा कॉल केला, त्यामुळे मला पार्टीला जावं लागलं. आय हॅड टू अटेंड हिज पार्टी, अटेंड हिज पार्टी, मला पार्टीला जावं लागलं. तर परत एकदा तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी आपण यूज केलेला आहे आय शूड अटेंड हिज पार्टी. रिमेंबर द फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. आय हॅव टू अटेंड हिज पार्टी, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. आय मस्ट अटेंड हिज पार्टी, आय हॅड टू अटेंड हिज पार्टी. मी मराठीमध्ये सांगतो, मला पार्टीला जायला पाहिजे,
मला पार्टीला जावं लागेल, मला पार्टीला जावंच लागेल आणि मला पार्टीला जावं लागलं. पास्ट टेन्स ऑफ हॅव टू. वन्स अगेन आय रिपीट, मला पार्टीला जायला पाहिजे, मला पार्टीला जावं लागेल, मला पार्टीला जावंच लागेल, मला पार्टीला जावं लागलं. ओके. अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या भावाला समजावून सांगताय की तू अभ्यास करायला पाहिजे. यू शूड स्टडी बिकॉज युअर एक्झाम इज इन नेक्स्ट मंथ. कारण की 1 मंथ नंतर तुझी एक्झाम आहे, तू अभ्यास करायला पाहिजे. पण तरी पण तू अभ्यास करत नाही आहे. आता एक्झाम 1 महिन्यावर आली, 1 आठवड्यावर आली, तर तुम्ही त्याला म्हणतायत यू हॅव टू स्टडी. तुला अभ्यास करावा लागेल. पास जर व्हायचा असेल तर तुला अभ्यास करावा लागेल. तरी पण तो अभ्यास करत नाही आहे. त्यानंतर तुम्ही म्हणणार की यू मस्ट स्टडी, कारण की तुझी एक्झाम 1 दिवसावर येऊन थांबलेली आहे. तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, त्यामुळं तुला अभ्यास करायला पाहिजे, तुला अभ्यास करावा लागेल, तुला अभ्यास करावाच लागेल. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस 5 ऑक्झिलरी वर्ब्स. नेक्स्ट वी विल मूव टू नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ब, दॅट इज द 6th वन. दॅट इज व्हेरी सिम्पल, कॅन. जर तुम्हाला तुमची ॲबिलिटी किंवा क्षमता दाखवायची असेल, तुम्हाला तुमची जर क्षमता दाखवायची असेल तर तुम्ही कॅन वापरता, क्षमता दाखविण्यासाठी. क्षमता दाखवायची असेल. ओके. नेक्स्ट आहे माईट हॅव. माईट हॅव शक्यता दर्शवण्यासाठी माईट, आणि शक्यता झाली म्हणजे क्रिया झाली असण्याची शक्यता जर तुम्हाला सांगायची असेल, क्रिया झाली असण्याची शक्यता. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एक मी सोपं उदाहरण देतो. तुमची ट्रेनचा टायमिंग आहे 9 आणि तुम्ही प्लॅटफॉर्मला, ट्रेनचा टायमिंग आहे 9 आणि तुम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचला आहेत 9:05. तुम्ही प्लॅटफॉर्मवर बघतायत की गर्दी कमी वाटते, तर त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की बहुतेक ट्रेन गेली आहे. हां, यू कॅन नॉट बी शुअर अबाउट इट. तुम्ही शुअरली नाही सांगू शकत की ट्रेन गेली आहेच, कारण की फक्त 5च मिनिट लेट झाला आहे का अर्धा तास वगैरे नाही लेट झाला. तर कदाचित ट्रेन गेलेली, अजूनही थोडी गर्दी दिसते, पण तुम्ही आय एम सॉरी अबाउट इट, पण तुम्ही काही गॅरंटी नाही सांगू शकत की ट्रेन गेलेलीच आहे. पण तुम्ही डेफिनेटली शक्यता दर्शवू शकता. तर तुम्ही म्हणू शकता अशा वेळी की ट्रेन माईट हॅव लेफ्ट. ट्रेन माईट हॅव लेफ्ट. ट्रेन कदाचित गेली असेल. ठीक आहे. ट्रेन माईट हॅव लेफ्ट. आता पण हेच उदाहरण घेऊ. आता काय झालं, 9:30 वाजता तुम्ही पोहोचलात. तर आता आणि गर्दी काहीच नाही आहे, एक माणूससुद्धा नाही आहे प्लॅटफॉर्म. क्रिया झाली असण्याची शक्यता नाही, आता क्रिया झाली असण्याची खात्री आहे. आता क्रिया झाली असण्याची खात्री. क्रिया झाली असण्याची खात्री. तर तुम्ही 9ची ट्रेन आहे, तुम्ही 9:30ला जर पोहोचलात तर जास्त शक्यता आहे, आता खात्रीच आहे. आता तर ट्रेन गर्दी पण कोणी दिसत नाही आहे प्लॅटफॉर्मवर. तर ट्रेन मस्ट हॅव लेफ्ट. ट्रेन मस्ट हॅव लेफ्ट. ओके. तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो, या ठिकाणी तुम्ही वापरलेला आहात माईट हॅव. हॅव नंतर आपल्याला कधीही वर्बचं 3rd फॉर्म वापरायचं आहे. आणि इथं वापरले तुम्ही इट माईट रेन, आणि या ठिकाणी तुम्ही वापरले मस्ट हॅव आणि त्यानंतर तुम्ही वर्बचं 3rd फॉर्म वापरायचं आहे. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट बघू. यूज टू. यूज टू म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही लहानपणी वगैरे करत होतो. ठीक आहे. करत होतो लहानपणी. ठीक आहे. हे लक्षात घ्या, तुम्ही एखादी गोष्ट खूप आधी करत होता, पण आता तुम्ही ती गोष्ट करत नाही आहेत. ठीक आहे. तुम्ही आता ती गोष्ट करणं बंद केलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही लहानपणी कार्टून वगैरे बघायचो. ठीक आहे. तर तुम्ही काय म्हणणार, आय यूज टू वॉच कार्टून. आय यूज टू वॉच कार्टून when I was a kid. when I was a kid. मी लहानपणी कार्टून पाहायचो. ठीक आहे. करत होतो किंवा करायचो. ठीक आहे. पाहत होतो. ठीक आहे. किंवा माय मॉम यूज टू टेल मी स्टोरीज. माय मॉम
यूज टू टेल मी स्टोरीज. माझी आई लहानपणी मला गोष्टी सांगायची. तर या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर यूज टू आहे. टू आल्यावर कधीही व्हर्बचं फर्स्ट फॉर्म येतं. याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. 2 + V1 हा फॉर्म्युलाच आहे इंग्लिशमध्ये. टू आल्यानंतर V1च वापरायचं असतं. तर यूज टू नंतर तुम्हाला लक्षात ठेवा वॉच फर्स्ट फॉर्म वापरायचं आहे. यूज टू त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवा वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायचं आहे. सो आय यूज टू वॉच कार्टून वेन आय वॉज किड. माय मॉम यूज टू टेल मी स्टोरीज इन माय चाइल्डहूड. आय यूज टू राईड बायसिकल इन माय चाइल्डहूड. तुम्ही सगळ्या लहानपणीच्या गोष्टी. आय यूज टू यूज पेन्सिल इन माय चाइल्डहूड. तर तुम्ही अशा सगळ्या गोष्टी यूज टू न वापरू शकता. नेक्स्ट आहे ॲमीज आर यूज टू. ॲमीज आर यूज टू काय बघूया. आत्ताच आपण यूज टू बघितलं आहे. आता आपण फक्त त्याच्या मागं ॲमीज आर यूज टू लावणार आहोत. तर यूज टू आणि ॲमीज आर यूज टूमध्ये फरक काय बघा. मी असं म्हणतो आहे की आय ॲम यूज टू टी. याचा अर्थ आहे मला चहाची सवय आहे. सवय आहे याचा अर्थ होतो सवय आहे. आधीच्या यूज टू नंतर जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तुम्ही आधीच्या यूज टू नंतर व्हर्ब वापरलं होतं. पण या ठिकाणी तुम्ही व्हर्ब नाही तर तुम्ही एक ऑब्जेक्ट वापरतायत. एखादी एक एंटिटी वापरता. तुम्हाला चहाची सवय आहे. तुम्हाला कुठली एखादी क्रिया करण्याची सवय नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला चहाची सवय आहे. एखाद्या ऑब्जेक्ट किंवा एखाद्या गोष्टीची तुम्हाला सवय आहे. तेव्हा तुम्हाला मागं ॲम इज आर लावायचं आहे. हां मला जर असं म्हणायचं होतं की मला चहा प्यायची सवय होत आहे किंवा होती. आहे तर नाही येणार. होती. तर आय यूज टू हॅव टी. मला चहा प्यायची सवय होती. मग इथं चहाची सवय आहे. आय ॲम यूज टू टी. मला चहाची सवय होती जर मला असं म्हणायचं असेल पास्ट टेन्समध्ये जसं की वॉज वर प्लस यूज टू. ह्याचा अर्थ काय वापरणार आपण. सवय होती. मला लहानपणी असताना मला दूध प्यायची सवय होती. सो आय वॉज प्यायची म्हणण्यापेक्षा दुधाची म्हणेल. आय वॉज यूज टू मिल्क इन माय चाइल्डहूड. इन माय चाइल्डहूड. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे वॉज प्लस यूज टू आणि त्यानंतर आपण व्हर्बचं काय वापरलेलं आहे फर्स्ट फॉर्म. आणि हा काय आहे सॉरी दिस इज नॉट अ वर्ब. तर आपण काय वापरलेलं आहे ऑब्जेक्ट. मिल्क इज अ ऑब्जेक्ट. टी इज अ ऑब्जेक्ट. समजा तुम्ही तुमच्या मित्राकडे गेला आहेत आणि त्यांनी तुम्हाला चहा ऑफर केला आहे. तसं तर तुम्ही चहा पित नाहीत पण तुम्ही जसं की तो आग्रह करतोय म्हणून तुम्ही चहा एक पिलात. त्यानंतर एक तास झाल्यानंतर त्यांनी परत एकदा चहा तुम्हाला आणून दिला. तर तुम्ही म्हणतायत की मला इतका चहा नको देऊ. मला चहाची सवय लागेल. फ्युचर टेन्स. आय विल बी यूज टू टी. मला चहाची सवय लागेल. ठीक आहे. सवय होईल. सवय होईल. आय विल बी यूज टू टी. या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे विल बी आणि त्यानंतर आपण यूज टू आणि त्यानंतर आपण काय वापरलेलं आहे ऑब्जेक्ट वापरलेला आहे. ठीक आहे. तरी कळालं. सो आय विल बी यूज टू. तर या ठिकाणी आपण आय विल बी यूज टू टी चहाची मला सवय लागेल. नेक्स्ट आहे आपला 17 आहे वूड. म्हणजे होईल किंवा होईल फ्युचर टेन्समध्ये. ठीक आहे. होईल. तुम्ही या मराठी अर्थाकडे जास्त जाऊ नका. हा चेंज होतो प्रत्येक वाक्यानुसार. ठीक आहे. तर वूड म्हणजे होईल. दिस इज अ पास्ट इक्विव्हॅलंट ऑफ विल. ठीक आहे. असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. प्रेझेंट टेन्स असेल आणि त्यामध्ये आपल्याला फ्युचर बोलायचं असेल तर आपण विल वापरतो. पास्ट टेन्स असेल आणि त्यामध्ये आपल्याला फ्युचर बोलायचं असेल तर वूड वापरतो. जसं की ती आत्ता म्हणत आहे शी इज सेईंग. म्हणजे ती आत्ता म्हणत आहे. ठीक आहे. की उद्याचा जो इंटरव्ह्यू आहे तो ती क्रॅक करेल आणि तिला उद्या जॉब मिळेल. शी इज सेईंग शी विल गेट जॉब टुमारो. शी विल गेट जॉब टुमारो. ठीक आहे. ती म्हणत आहे की तिला उद्या. ती म्हणत आहे आत्ता म्हणत आहे. ॲम इज आर प्लस वी प्लस आय एन जी. टेन्ससाठी तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ पाहू शकता. शी इज सेईंग ती आत्ता म्हणत आहे की तिला जॉब मिळेल. शी विल गेट अ जॉब. तर गेट हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. शी विल गेट अ जॉब. दुसरा दिवस आला आणि तिचा जॉब वगैरे झाला आणि तिला जॉब नाही मिळाला किंवा मिळाला वॉटेवर. आता तुम्ही म्हणतायत की ती काल म्हणत होती. शी वॉज सेईंग येस्टरडे. ती काल म्हणत होती की तिला जॉब मिळेल.
इथं पण आपण तेच म्हणतोय, ती म्हणत आहे की तिला जॉब मिळेल. ती काल म्हणत होती की तिला जॉब मिळेल, अर्थ सेमच आहे, पण मागे पास्ट टेन्स आल्यामुळं आपल्याला विलचं काय करावं लागणार, वूड करावं लागणार. शी वूड गेट जॉब टुमॉरो. ओके, तर या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं वॉज प्लस वी प्लस ING आणि या ठिकाणी आपण वूड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरलेला आहे गेट. शी वूड गेट जॉब. ओके, सो आपण 18व्या टेन्सकडे 18व्या ऑक्झिलरी वर्ब्सकडे मूव्ह होऊया. वुड लाईक टू. वुड लाईक टू is equivalent to want, but there is a bit difference. आवडेल. ठीक आहे, तुम्ही घरी आहेत, मम्मीला म्हणायचं आहे मला चहा पाहिजे, तर तुम्ही इथं काय म्हणू शकता, मम्मा आय वॉन्ट टी. मम्मा आय वॉन्ट टी, मला चहा पाहिजे. पण पाहुण्याकडे गेला तर असं नाही म्हणू शकत की मला चहा पाहिजे, तर त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं प्रोफेशनल वेनं म्हणू शकता की मला चहा घ्यायला आवडेल. आय वूड लाईक टू हॅव टी. आय वूड लाईक टू हॅव टी विथ यू, मला तुझ्यासोबत चहा घ्यायला आवडेल. किंवा आय वूड लाईक टू कम विथ यू. कम विथ यू. आय वूड लाईक टू कम विथ यू, मला करायला आवडेल कुठलीही गोष्ट. ठीक आहे, हां, मी मागं वूडचा एक उपयोग सांगायचा राहिलो. वूड हे आपण एखाद्याला परमिशन विचारण्यासाठी पण म्हणू शकतो. वूड यू प्लीज गिव्ह मी युअर पेन. वूड यू प्लीज गिव्ह मी युअर पेन. ठीक आहे, तू मला पेन देशील का. वुड यू प्लीज गिव्ह मी युअर पेन. थँक्यू. ओके, सो वुड लाईक टू, आय वुड लाईक टू हॅव टी. आय वुड लाईक टू कम विथ यू. ठीक आहे, नेक्स्ट इज वुड रादर. 19 वुड रादर म्हणजे च्यापेक्षा असं जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे. तुम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे शॉपिंगसाठी, फार जवळ आहे, तर कारनं जाण्यापेक्षा तुम्ही चालत जाणं प्रेफर करतात, तर मी ते म्हणू शकता की आय वुड रादर गो बाय वॉक दॅन गो बाय कार. याचा सिंटॅक्स लक्षात ठेवा. वुड रादर नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म आलं पाहिजे आणि दॅन नंतर सुद्धा वर्बचं फर्स्ट फॉर्म आलं पाहिजे. जी तुमची प्रेफरेबल गोष्ट आहे ती प्रेफरेबल गोष्ट तुमची स्टार्टिंगला आहे, आय वुड रादर गो बाय वॉक, आणि जी तुमची नॉन प्रेफरेबल गोष्ट आहे ती तुमची एंडिंगला आहे, गो बाय. तुम्हाला जे आवडतं आहे ते पहिल्यांदा लिहा, जे तुम्ही नाही आवडतं आहे की तुम्ही जे नाही करणार आहेत ते तुम्ही शेवटी लिहा, कारण की तुम्ही चालत जाणार आहेत, कारनं नाही जाणार. सो आय वुड रादर गो बाय वॉक दॅन गो बाय कार. आय वुड रादर प्ले क्रिकेट दॅन वॉच मूवी. ओके, सो दिस इज वुड रादर. नेक्स्ट 20 am is are going to. करणार आहे. तुम्ही एखादी गोष्ट उद्या करणार आहात तर तुम्ही काय म्हणतात, आय विल गो टू मुंबई टुमारो. मी उद्या मुंबईला जाणार आहे. ठीक आहे, आय विल गो टू मुंबई टुमारो, मी उद्या जाणार आहे, हा माझा प्लॅन आहे. समजा 2 तासानंतर किंवा 1 तासानंतर तुम्ही लगेच निघणार आहात मुंबईला. सो आय एम गोईंग टू मुंबई. आय एम गोईंग टू गो टू मुंबई ॲक्च्युली. ठीक आहे, किंवा काही ठराविक वेळानंतर तुम्ही मूव्ही पाहणार आहात. हे वाक्य नसेल कळत तर सोडून द्या. ठराविक वेळानंतर तुम्ही काही 5-10 मिनिटानंतर 2 तासानंतर मूव्ही पाहणार आहात तर टी व्हीवर, तर आय एम गोईंग टू वॉच मूव्ही आफ्टर हाफ ॲन आवर. तर या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आय ॲम प्लस गोईंग टू नंतर तुम्ही क्रिया जी करणार आहात ती तुम्हाला लिहायची आहे. इथं आय एम गोईंग टू, तर क्रिया कोणती, तुम्ही मुंबईला जाण्याची क्रिया करणार आहात. ठीक आहे, तर हे गो म्हणजे आपलं इंग्लिशमधलं गो म्हणजे जाणे नाही, तर एखादी गोष्ट करणे. सो आय एम गोईंग टू कुक फूड, मी आता फूड बनवणारच आहे. आय एम गोईंग टू डू दॅट. आय एम गोईंग टू डू XYZ. ठीक आहे, सो आय एम गोईंग टू वॉच मूवी. आय एम गोईंग टू राईट 1 लेटर. आय एम गोईंग टू रीड दॅट बुक. आय एम गोईंग टू वॉच मूवी. तुम्ही कुठली गोष्ट आता थोड्याच वेळानंतर करणार आहात तर तुम्हाला वापरायचं आहे आय एम गोईंग टू डू दॅट. ठीक आहे, आता वॉज वर गोईंग टू म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करणार होता पण काहीतरी झाला प्रॉब्लेम. सो वॉज वर प्लस
गोइंग टू म्हणजे करणार होतो, करणार होतो. म्हणजे आय वॉज गोइंग टू वॉच मूवी, आय वॉज गोइंग टू किंवा आय वॉज गोइंग टू स्टडी, मी अभ्यास करणार होतो, पण तेवढ्यात काय झालं, बट माय फ्रेंड्स केम टू माय होम, केम टू माय होम. और आय वॉज गोइंग टू वॉच मूवी बट लाईट वेंट ऑफ, पण लाईट गेली. सो मी करणारच होतो, आय वॉज गोइंग टू, त्यानंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म डू दॅट, त्यामध्ये बट येतं, आपल्याला काहीतरी रिझन द्यावं लागणार. मी काहीतरी करणार होतो पण मी नाही केलं, तर तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी रिझन द्यावं लागेल. नेक्स्ट आहे अबाउट टू. सो 22 आहे अबाउट टू, और I can say am is are about to, am is are about to याचा पण अर्थ होतो करणार आहे. तर याच्याने आधी जो आपण कव्हर केला त्यामध्ये फरक असा आहे, समजा तुम्ही एखादी मॅच वगैरे पाहता किंवा एक हॉर्स रायडिंगचा इव्हेंट वगैरे असेल, त्यामध्ये काय तो कॉमेंटेटर सांगत असतो की द रेस इज गोइंग टू स्टार्ट, रेस इज गोइंग टू स्टार्ट आफ्टर 1 hour, आफ्टर 1 hour. ठीक आहे, कारण की 1 तासानंतर आता रेस सुरू होणार आहे, इज गोइंग टू स्टार्ट. आणि समजा 1 तास झाला, आता बस काही वेळानंतरच रेस सुरू होणार आहे, मग त्या ठिकाणी रेस इज अबाउट टू स्टार्ट, 3, 2, 1 गो, आणि रेस सुरू झाली. म्हणजे त्या मोमेंटला आपल्याला अबाउट टू वापरायचं आहे, इज प्लस अबाउट टू, त्यानंतर आपल्याला व्हर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायचं. म्हणजे इतके एकदम, आय वॉज अबाउट टू प्रेस पॉवर की ऑफ रिमोट बट लाईट वेंट ऑफ, आय वॉज अबाउट टू सेव्ह फाईल ऑन माय कम्प्युटर बट लाईट वेंट ऑफ. मी करणारच होतो किंवा आता करणार आहे, द रेस इज अबाउट टू स्टार्ट, 3, 2, 1 गो, आणि रेस सुरू झाली. म्हणजे एखादी गोष्ट काही सेकंदावर येऊन थांबलेली आहे आणि 1 ते 2 सेकंदानंतर ती गोष्ट घडणार आहे, तेव्हा आपण अबाउट टू वापरायचं. म्हणजे 1-2 सेकंद असतील तर अबाउट टू वापरा, 1-2 तास असतील तर गोइंग टू वापरा, किंवा उद्या असेल टुमॉरो वगैरे असेल तर तुम्ही विल वापरा. 1-2 तास असेल तर गोइंग टू वापरा, 1-2 सेकंद असतील तर अबाउट टू वापरा. व्हेरी सिम्पल. ठीक आहे, 1-2 सेकंद आहेत तर अबाउट टू वापरा, 1-2 आवर नंतर करणार आहात तर गोइंग टू वापरा, टुमॉरो असेल तर विल वापरा. जस्ट सांगतोय, असा काही रूल नाही आहे, तुम्ही कुठेही वापरू शकता. 1-2 तासच नाही तर 10-15 मिनिट जरी असतील तरी गोइंग टू वापरा. सेकंदावर असेल तर तुम्हाला अबाउट वापरायचं आहे. तर याचाच आपण पास्ट टेन्स बघूया. वॉज वर, वॉज वर प्लस अबाउट टू, करणार होतो. I was about to save file on computer but light went off. तर या ठिकाणी वापरलं आपण was about to, but काहीतरी झालं, लाईट गेली. मी करणारच होतो पण तेवढ्यात लाईट गेली. तर या ठिकाणी मित्रांनो आपण 23 ऑक्झिलरी वर्ब्स पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळं इथून पुढचे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. व्हिडिओच्या खालच्या साईडला लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन असेल, त्यावर क्लिक करा. थँक्यू गाईज. आय होप यू लाईक माय व्हिडिओज. कीप लाईकिंग अवर व्हिडिओज. थँक्यू. थँक्स अ लॉट.